शासनाच्या निष्क्रियतेमुळे देश व राज्यात गुंडाराज वाढल्याचा आरोप करत आज चंद्रपुरात काँग्रेसने एका निषेध मोर्चाचे आयोजन केले। भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय संसदेत विशेष चर्चा सुरू असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भर संसदेत अवमानकारक विधान करून त्यांचा घोर अपमान केला असून देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत। याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वतःहून द्यावा अशी मागणी मोर्चेकरांनी केली। केंद्र व राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे देश व राज्यात गुंडाराज वाढलेला आहे। महिलांवरील अत्याचार वाढले आहेत। भाजपच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावर हल्ला होत आहे। हे सरकार सर्वसामान्य जनतेला संरक्षण देण्यात अयशस्वी ठरले आहे असा आरोपही काँग्रेसने केला। परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या मनोविकृत समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील संशयास्पद मृत्यू झालाय। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गाव हेचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गंभीर आहे। या दोन्ही प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने रेटली आहे। बघितलं असेल की आज विरोधी पक्षाकडून आम्ही संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले, देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून संविधानावरती दोन्ही सभागृहात चर्चा झाली पाहिजे असा ठराव विरोधकाकडून मांडण्यात आला होता आणि त्या ठरावावरती चर्चा करत असताना राज्यसभेच्या सभागृहात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांचं नाव घेणं ही आजकाल फॅशन झाली आहे। आंबेडकर तुम्ही इतक्यादा जर का देवाचं नाव घेतलं असतं तर कदाचित तुम्हाला स्वर्गात जागा मिळाली असती अशा पद्धतीचं वक्तव्य एका संविधानिक पदावर बसलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी करणं हे अतिशय चुकीचं आणि निंदनीय आहे आणि त्याच्यासाठीच कुठेतरी संविधान वाचलं पाहिजे, संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार वाचला पाहिजे। याच्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्याकडून देशभरात जिल्हा स्तरावर आजचा हा मोर्चा आहे की देशाच्या गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागावी आणि आपल्याकडे असलेल्या गृहमंत्री पदाचा रीतसर राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी आमची आज या ठिकाणी आहे।